काँग्रेसला असं म्हटलं होतं की सत्ता मिळाली नाही याची काँग्रेसला लाज वाटली नाही पाहिजे. बघा, सत्ता त्याला सपकाळांचं प्रत्युत्तर तुम्हाला असं आहे की इतरांची लाज काढण्यापेक्षा चंद्रपुरात लाज कुणी घालवली हे तपासणं महत्वाचं आहे. हो, ती बघा, हर्षवर्धन सपकाळ जे बोललेले आहेत त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे. आमचे मित्र आहेत ते. शेवटच्या मिनिटापर्यंत तुमच्या 2 गटामध्ये एक वाक्यता का झाली नाही. आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी जास्त होती उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याची. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी जास्त होती. तुमच्या पक्षातले 2 गट ज्या टोकाच्या भूमिका घेऊन तिथे उपस्थित होते ते. तुम्ही या राज्याचे पक्षाचे प्रमुख आहात ना. मी याविषयी राहुलजीशी बोललेलो आहे आणि वेणुगोपाल यांच्याशी बोललेलो आहे. ही जबाबदारी नेतृत्व म्हणून हर्षवर्धन सकपाळ यांची आहे. ही उद्धवजी आमचा आता एकवाक्यता झालेली आहे आणि आपल्याला आता एकत्रित पुढे जायचं आहे चंद्रपूरला. आणि उद्धवजींची तयारी होती. तुम्ही काय सांगताय आम्हाला? राजकारणामध्ये आमचीही काळ्याचे पांढरे व्हायची वेळ आलेली आहे किंवा झालेली आहे. पुढे मग काय आलं? झाला पुढे काय? या देशाचा राष्ट्रपती मुस्लिम होऊ शकतो. अटल बिहारींनी केलेलं आहे. या देशाचा अनेक ठिकाणी मुख्यमंत्री मुसलमान होऊ शकतो. महाराष्ट्रात झालेले आहेत. राज्यपाल होऊ शकतात, लष्कर प्रमुख होऊ शकतात, झालेले आहेत. निवडणूक आयुक्त मुस्लिम होऊ शकतात. मग एखाद्या ठिकाणी जर मुस्लिम महापौर झाला तर हा तुम्हाला प्रश्न का पडावा? तर तुम्हालाही सगळ्यांना काल संघ विचाराचं बाळकडू तुमच्या पोटात आणि ओठात गेलंय का? नाही, तसं नाही. पण रावसाहेब, चंद्रपूर बाबतीत उद्धव ठाकरे जो स्थानिकांनी निर्णय घेतलेला आहे फेरविचार करणार का? पाठिंबा काढून हे मी आता सांगू शकत नाही. मला मी दिल्लीतून काल आलोय. आज मी उद्धवजींना भेटणार आहे. जसं कल्याणला मनसेच्या बाबतीत झालं तसं चंद्रपूरला शिवसेनेच्या बाबतीत झालं असं फार तर म्हणत.